धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राजकारण तापले असून धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत असून हे आरक्षण असंविधानिक असून खर्गे समिती नेमून सरकार GR काढून घेण्याच्या मार्गावर दिसत आहे। त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातला आदिवासी समाज आक्रमक झाला असून सध्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे बेमुदत उपोषण मुंबईत येथील गांधी पुतळ्यासमोर सुरू करत असून महाराष्ट्रभर निदर्शने होत असून या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पैसा भरती झालीच पाहिजे, बोगस घुसखोरी थांबली पाहिजे, 12,500 ची नोकर भरती झालीच पाहिजे, तसेच धनगर आरक्षण विरोध म्हणून आदिवासी समाजातील आदिवासी संघटना नेते कार्यकर्ते आक्रमक झाले असून सरकारने स्थापन केलेली खर्गे समिती बरखास्त करून हे आरक्षण कोणत्या परिस्थितीत देऊ देणार नाही, असे झाल्यास मुंबई मराठवाडा येथे सुरू असलेला जलपुरवठा बंद करण्यात येईल, तसेच लोहमार्ग तोडण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा आदिवासी समाजातील संघटना नेते कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला आहे। या निदर्शनात उलगुलान सेनेचे प्रभाकर फसाळे, पृथ्वीराज अंडे, विकी मुंजे, सोनीराम गायकवाड, नवनाथ ह्युमन, योगेश रिझंट, सर्जेराव भारमाल, आदित्य पवार, सुदाम भोये, दत्तू झनकर, माजी नगरसेविका नंदनी जाधव, लतिका पवार, चंद्रकला बहिरम, जयश्री गावित, शारदाताई प्रतिके, संगीता पवार, ललिता खंडवी, वंदना धुळे, वंदना पवार, रेखा तुंगार तसेच आदिवासी संघटनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 23 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या आणि सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज आदिवासी बहुल भागामध्ये रास्ता रोको, निदर्शन, आंदोलन हे करायचं ठरलेलं होतं। ते नियोजनाप्रमाणे आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसचे या ठिकाणी हे जोडेमारो आंदोलन आपण केलेलं आहे आणि जे संघर्ष योद्धे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील मुंबईला या ठिकाणाहून प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी हा तिकडे जाणार आहे। पेसा भरती ही झालीच पाहिजे आणि पेसा भरती नाही झाली, आचारसंहिता जरी डिक्लेअर झाली, निवडणुका जरी डिक्लेअर झाल्या तरी पण हा समाज कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं पालन करून हे आंदोलन निवडणुकीमध्ये सुद्धा चालू ठेवणार आहे आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा घाट यांनी घातलेला आहे हा घाट लवकरात लवकर बंद करावा। आता हा समाज इथे थांबणार नाही। जर आदिवासीमध्ये ज्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांचा बाप आदिवासी लागतो, तेव्हा आदिवासीमध्ये आरक्षण मिळतं। हे आंदोलन आज सौम्य पद्धतीने केलेलं आहे। याच्यानंतरून सरकारने दखल घेतली नाही तर रस्ते, रोड, पाणी आणि नैसर्गिक संपत्ती, भाजीपाला, दूध वगैरे काही असेल या आदिवासी भागातून हा सर्व पुरवठा या ठिकाणी बंद करण्यात येईल, असा जाहीर इशारा आज संघटनांच्या वतीने आरक्षणाच्या हक्काचं